Rolling. All cameras rolling. Rolling. Yaman Drut, take one.
सर्वांनी शांत राहावे. नमो नमः. स्वागतं स्वागतं सुस्वागतम्. अद्य 1 ऑगस्ट तिथि लोकमान्य बालगंगाधर तिलकस्य पुण्यतिथि कार्यक्रमे वयं सर्वे सम्मिलिताः. कार्यक्रमस्य अतिथीनाम् आगमनम् अभवत्. सर्वेषाम् अतिथीनां हार्दिक स्वागतम्. मान्यवराः दीपप्रज्वलनं करिष्यन्ति इति अहं प्रार्थये. छात्राः सरस्वती स्तवनं सादरं करिष्यन्ति. तमसो मा ज्योतिर्गमय. दीपः केवलं प्रकाशस्य न अपि तु ज्ञानस्य संस्कारस्य आशयः च प्रतीकः वर्तते. सर्वेषां मनसि एषः दीपः प्रज्वलितं भवतु. नमो नमः. अहम् अश्विनी कांबळे. अहं तरुण शेंडे. लोकमान्य बालगंगाधर तिलकस्य पुण्यतिथि कार्यक्रमे उपस्थिताः सर्वेषां स्वागतम्. मंचे उपस्थिताः माननीय प्रमुख अतिथीनां तथा लोकमान्य तिलक स्मारक संस्था द्वारा संचालिताः संस्थायाः सर्वशाखाः तथा लोकमान्य तिलक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य तिलक कन्या विद्यालय, लोकमान्य तिलक ज्ञान मंदिरम तथा कैलासवासी चंद्रभागाबाई उच्च प्राथमिक शाला अहेरी सर्व संस्थायाः छात्राः, शिक्षकाः, शिक्षकेतरवृन्दाः, निवृत्त शिक्षकाः, आमंत्रिताः, संस्थायाः पदाधिकारिवर्गः सर्वेषां स्वागतम्. संस्कृत भाषा सर्वभाषाणां जननी. अस्मिन् वर्षे कार्यक्रमस्य सूत्रसञ्चालनं संस्कृत भाषायाम् एव वर्तते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गाद् अपि गरीयसी इति विचारेण मातृभूमेः स्वातन्त्र्याय सर्वे देशभक्ताः प्रेरिताः आसन्. बालगंगाधर तिलकः महान् राष्ट्रभक्तः, भारतस्य स्वातन्त्र्यसङ्ग्रामे प्रमुखः नेता आसीत्. स्वराज्यं मम जन्मसिद्ध अधिकारः अस्ति, तम् अहं प्राप्स्यामि इति तस्य प्रसिद्धः उद्घोषः आसीत्. संस्कृत भाषा लोकमान्य तिलकस्य प्रिया भाषा. अस्य लोकमान्य तिलकस्य स्तवनं छात्राः सादरं करिष्यन्ति. शृणोतु लोकमान्य स्तवनम्. शुभ दिन भूवरि सुखदे
मंगलक्षण आला आज हो, मंगलक्षण आला आज हो. लोकमान्य हे दैवता मुझे, लोकमान्य हे दैवता मुझे. ऐका आम्ही भारत भूचे, ऐका आम्ही भारत भूचे. हर्षभराने पुलकित झाला, हर्षभराने पुलकित झाला. कण कण हा इथला आज हो, कण कण हा इथला आज हो. मंगलक्षण आला आज हो, मंगलक्षण आला आज हो. मंगलक्षण आला, मंगलक्षण आला, मंगलक्षण आला आज हो. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा लोकमान्य तिलक स्मारक संस्थाया माननीय अध्यक्ष श्री भागवत महोदयस्य स्वागतम. संस्थाया माननीय उपाध्यक्ष श्री मुनगंटीवार महोदय तुलसीरोपं दत्वा अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थये. कार्यक्रमस्य प्रमुखः अतिथि चंद्रपूर नगरस्य जिल्हाधिकारी माननीय वसुमना पंत महोदया वर्तते. लोकमान्य तिलक संस्थाया माननीय अध्यक्ष श्री भागवत महोदय पवित्र तुलसीरोपं दत्वा प्रमुख अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. संस्थाया माननीय उपाध्यक्ष श्री मुनगंटीवार महोदयस्य स्वागतम. संस्थाया माननीय सचिव श्री सराफ महोदय तुलसीरोपं दत्वा महोदयस्य स्वागतं करिष्यति इति अहं निवेदयामि. लोकमान्य तिलक संस्थाया माननीय सचिव श्री सराफ महोदयस्य स्वागतम. संस्थाया माननीय कोषाध्यक्ष श्री घट्टुवार महोदय तुलसीरोपं दत्वा स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. संस्थायाः विद्यालयानां सर्वे मुख्याध्यापकाः प्रमुख अतिथीनां स्वागतं करिष्यन्ति. लोकमान्य तिलक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयस्य माननीय मुख्याध्यापकः श्री राजपुरोहित महोदय पुस्तकं दत्वा अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. लोकमान्य तिलक विद्यालयाचं ह्य एव निवृत्ता मुख्याध्यापिका म्हणजेच कालच निवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका माननीय दुर्गापुरोहित महोदया पुस्तकं दत्वा अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. लोकमान्य तिलक कन्या विद्यालयस्य अद्य दिनतः मुख्याध्यापक पदस्य पदभारं स्वीकृता माननीय मुख्याध्यापिका महादानी महोदया पुस्तकं दत्वा अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. लोकमान्य तिलक ज्ञान मंदिरस्य माननीय मुख्याध्यापिका कावडकर महोदया पुस्तकं दत्वा अतिथेः स्वागतं करिष्यति इति अहं प्रार्थयामि. अस्माकं लोकमान्य विद्यालयस्य छात्रेभ्यः अतिप्रिय वर्तते. छात्राः शालेयगीतं सादरं करिष्यन्ति.
शृणुतु शाले गीतम आम्हास नित्यप्रिय हे मंदिर लोकमान्य. अतिथीनां परिचय कार्यक्रमस्य प्रास्ताविकः तथा अतिथीनां परिचय लोकमान्य तिलक संस्थया माननीय सचिव सराफ महोदय करिष्यति इति अहं प्रार्थयामि. लोकमान्य टिळक स्मारक मंडळ द्वारा संचालित चारही शाळेंच्या संयुक्त विद्यमाने आज 1 ऑगस्ट 2026 रोजी भगवान लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे
अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रवींद्रजी भागवत, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला ज्या लाभलेल्या आहेत त्या चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी सौ वसुमना पंत मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपादजी मुनगंटीवार, इथे उपस्थित माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर, संघचालक तुषारजी, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सदस्यगण, डॉक्टर मंगेशजी गुलवाडे, चंद्रपूरच्या प्रथम नागरिक महापौर संगीताताई खांडेकर, आजच्या या भगवान टिळकांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमानिमित्त मी माझे प्रास्ताविक परिचय व अहवाल वाचनाला सुरुवात करतो. स्थिती नो रे दध्या क्षणमपि मदान्धे क्षणसखे गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायावनभुवि असो कुंभी भ्रांत्या खर विद्रावितमहा ग्रामस्वपिति गिरिगर्भे हरिपती. या ठिकाणी भगवान टिळक ब्रिटिशांना हाकलून लावण्यासाठी सांगतात की दृष्टी क्षीण झालेल्या गजेंद्रा, या निबिड अरण्यामध्ये तू एक क्षणसुद्धा थांबू नको, कारण इथं गिरीकंदरामध्ये असा सिंह झोपला आहे की ज्याने हत्तीचे मस्तक आहे असे समजून मोठे मोठे शिलाखंडसुद्धा स्वतःच्या नखांनी फोडून त्याच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. राष्ट्रनिष्ठा, धैर्य, त्याग आणि अढळ स्वाभिमानाचे तेजस्वी प्रतीक म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या जाज्वल्य विचारांनी, निर्भीड लेखणीने आणि प्रभावी नेतृत्वाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा देणारे, ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध निडरपणे आवाज उठवणारे, स्वराज्याची अखंड ज्योत प्रज्वलित करून राष्ट्रजागृतीचे महान कार्य करणारे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस मी शतशः नमन करतो. तसेच कैलासवासी लोकाग्रणी देशमुख यांच्या प्रतिमेस नमन करून मी माझ्या प्रास्ताविक परिचयास सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मारक मंडळाच्या चारही शाळा एकरूप होऊन विद्यार्थ्यांच्या मनावर सामूहिकतेचा संस्कार व्हावा, संघटनेची ताकद त्यांना कळावी, टिळकांची राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांनी आचरणात आणावी आणि या युगपुरुषाची ओळख स्मरणात राहावी म्हणून ह्या सोहळ्याचं प्रयोजन. यानंतर पाहुण्यांच्या आपण परिचयाकडे वळू. मंचावर उपस्थित श्री रवींद्रजी भागवत हे चंद्रपुरातील प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते चंद्रपूर नगर संघचालक आहेत. विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे ते सन्माननीय अध्यक्ष आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या अतिथी या चंद्रपूरच्या सन्माननीय जिल्हाधिकारी सौ वसुमना पंत आपल्याला लाभलेल्या आहे. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1991 साली झाला. शिक्षण MA इकॉनॉमिक्स व त्या 2017 बॅचच्या IAS आहेत. आपण 16/2/24 ते 2/4/26 या संपूर्ण काळात पालघर, नंदुरबार, वाशिम, नागपूर या ठिकाणी गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य नागपूर येथे कार्यरत. त्याप्रमाणे वनामती नागपूर येथे महासंचालक म्हणून कार्य केले आणि दिनांक 4/4/26 पासून सन्माननीय पंत मॅडम आपल्या चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळीत आहे. एक गोष्टीचा उल्लेख जिल्हाधिकारी महोदयांबद्दल मला इथं आवर्जून करायचा आहे की 22/7/26 त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम इथं भेट दिली होती आणि त्या वृक्षारोपणाचा तिथं तो कार्यक्रम होता. पण तिथली जी माहिती कळली त्यावरून तिथल्या वृद्ध महिलांशी चर्चा करताना आपल्या जिल्हाधिकारी महोदय या त्यांच्याशी खाली बसून चर्चा केली व वार्तालाप केला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आणि संस्कार विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखा हा दिसून येतो. बुद्धिमान आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व आज आपल्यात उपस्थित आहे हे आपले भाग्यच आहे. आपले पुढील मान्यवर सन्माननीय श्री श्रीपादजी मुनगंटीवार हे नामांकित सेल टॅक्स प्रॅक्टिशनर आहे. तसेच लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहे. या ठिकाणी परिचयास विराम देऊन मी प्रास्ताविक वाचण्यास सुरुवात करीत आहे. ज्ञान, अखंड निष्ठा आणि निस्वार्थी राष्ट्रभक्तीची जिथे पहाट होते तिथंच क्रांतीसूर्य लोकमान्य टिळकांचे विचार नवा ऊर्जेने धडकतात. त्यांच्या या ज्वलंत आदर्शाची मशाल घेऊन आज चारही शाळा एकाच मंचावर एकवटल्या आहेत.
मुलांमध्ये मीपणाचा पडदा बाजूला सारून एकतेची वज्रमूठ तयार करणे हाच यामागचा खरा आणि धाडसी हेतू आहे. टिळकांच्या विचारांनी पुनीत झालेल्या या भूमीवर त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ इतिहासाची पाने उलटणे नव्हे तर उज्ज्वल भविष्याच्या गरुड झेप घेण्यासाठी मिळालेली ऊर्जा आहे. संघटन शक्तीच्या बळावर प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी आणि टिळकांचे धगधगते राष्ट्रप्रेम स्वतःच्या रोमारोमात भिनविण्यासाठीच या जोशपूर्ण सांघिक सोहळ्याचा आज इथं शंखनाद होत आहे. लोकमान्य विद्यालय हे असे पवित्र स्थान आहे की जिथे ज्ञान व संस्कार याचा संगम होऊन विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी नवा उज्ज्वल आणि योग्य मार्ग खुला होतो. 1944-45 मध्ये या महान रुजविलेल्या लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वटवृक्षाचे आज आपल्या शाखांनी भरभराट साधलेली आहे. त्यांच्या छायेखाली न्यू मॉडेल हायस्कूलचे लोकमान्य टिळक विद्यालय असे नामांतरण 1955 साली झाले. लोकमान्य टिळक कन्या विद्यालय स्थापना 1965 साली झाली. लोकमान्य टिळक कनिष्ठ विद्यालय स्थापना 1975 व कैलासवासी चंद्रभागाबाई मध्यवार उच्च प्राथमिक शाळा 1983 मध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंडळाला हस्तांतरित करण्यात आली आणि लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यमची स्थापना 2000 साली झाली. अशा या शाखा आज फुलत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गुणकौशल्याच्या विकासासाठी व सामाजिक भान जागृती करण्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. जसे की आदर्श गणेशोत्सव मिरवणूक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील नाटक, क्रीडा हुंकार, लक्षवेध, विज्ञान प्रदर्शन व बालसाहित्य संमेलन. त्यानंतर सुमारे 10 वर्षाचा प्रतीक्षेनंतर मंडळातर्फे संचालित शहरातील तिन्ही शाळांनी मिळून भारताच्या 1857 ते 1947 मधील स्वातंत्र्य लढ्यावर आधारित वंदे वंदे मातरम हे महानाट्य सादर केले. विद्यार्थ्यांना देशाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या नाटकात तिन्ही शाळातील सुमारे 650 विद्यार्थी सहभागी झाले होते. सन 1857 ते 1947 भारतीय इतिहासातला धगधगता कालखंड, त्या काळातील घटना, महापुरुष व ज्यांच्यामुळे अजरामर झालेल्या चळवळी यांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. हा 90 वर्षाचा कालखंड इतिहास महानाट्याच्या रूपाने चंद्रपूरकरांसमोर जिवंत करण्यात आला. विद्यार्थिनींनी इतिहासातील विविध प्रसंग नाट्यरूपात सादर करून एक आगळावेगळा इतिहास रचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते ते इतिहास घडवू शकत नाही. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. यात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, बाबूराव शेडमाके, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, सावित्रीबाई फुले, चाफेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, तुकडोजी महाराज, मदनलाल धिंगरा, गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी अशा अनेक थोर पुरुषांच्या भूमिका साकारल्या. शिक्षकांच्या संवाद, लेखन, संगीत आणि दिग्दर्शनाखाली हे महानाट्य सलग 3 तास 35 मिनिट 31 सेकंद चालले. या महानाट्याची तयारी करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशीही येऊन काम केले आणि हे महानाट्याचे शिवधनुष्य पेलताना शाळेच्या माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा देखील कायम राखली. अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच रंगमंचावर असूनही त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले, ज्यामुळे शहरात या प्रयोगाची खूप चर्चा झाली. प्रास्ताविकास विराम देऊन मी चारही शाळांच्या अहवाल वाचनास सुरुवात करतो. लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हे स्मारक मंडळाद्वारा संचालित सर्वात जुने म्हणजे सुमारे 91 वर्ष जुने विद्यालय आहे. वर्ग 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग या विद्यालयात 2 शाखात भरतात. मुख्य इमारत ही शहराच्या मध्यभागी तर शाखा इमारत जिल्हा क्रीडा संकुलच्या शेजारी आहे. या शाळेत एकूण 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर 40 शिक्षक व 13 शिक्षक कर्मचारी इथे कार्यरत आहेत. सत्र 25-26च्या उच्च माध्यमिक शाळात परीक्षेचा निकाल सुमारे 88% लागला. कला शाखेची विद्यार्थिनी कुमारी तन्वी अतुल ठाकरे ही 93.17 गुण मिळवत विद्यालय व जिल्ह्यातून प्रथम आली तर नागपूर विभागातून 3री आली. विज्ञान शाखेचा निकाल 95.38% लागला. कुमारी अनिशा संजय बुरडकर ही विद्यार्थिनी 80% गुण प्राप्त करून पहिली आली. सत्र 25-26च्या माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीचा निकाल 95.91% इतका लागला. कुमारी प्रेरिता भास्कर चौधरी ही विद्यार्थिनी 92.20% गुण मिळवत विद्यालयातून पहिली आली. कुमारी रिया गणेश आघात ही 88.20% गुण मिळवत आणि कुमारी राधिका विष्णू आत्राम ही 82.40% गुण घेत अनुक्रमे 2री व 3री आली. शालेय शिक्षणासोबतच अभ्यासपूरक इतर परीक्षामध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात तसे प्रावीण्यही मिळवतात. भारतीय विद्यापीठ पुणेतर्फे घेण्यात आलेल्या गणित आणि इंग्रजी परीक्षेत विद्यालयात एकूण 157 विद्यार्थी सहभागी झाले. यात गणित परीक्षेत 86 आणि इंग्रजीत 71 विद्यार्थी होते.
ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत एकूण 61 विद्यार्थी सहभागी झाले व त्यापैकी 30 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. महानगरपालिका स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षी सुमारे 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात एकूण 55 मुलींचा सहभाग होता. तसेच शाळेचे 3 खेळाडू राज्यस्तरावर निवडले गेले. जिनेंद्र स्मितीश नायर व प्रवीण मून हे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी खोपोली जिल्हा रायगड येथे, तर अंश जाफराबादी हा परभणी येथे कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला. नाशिक येथे पार पडलेल्या पॅंचाक सिलाट या मार्शल आर्ट स्पर्धेत विज्ञान शाखेच्या 2 विद्यार्थिनी कुमारी रितिका ताजने व पूर्वा देवांगण ह्या रजत पदाच्या मानकरी ठरल्या. पंचायत समितीतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनात इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. श्री शार्दूल माहुरे हे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक होते. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धेमध्ये शोध निबंध स्पर्धेसाठी डॉक्टर माधवी भट यांनी प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची वर्धा येथे विभाग स्तरावर निवड झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि व औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य सोहळ्यात विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ योगिनी दिगंबर यांनी सुमारे 5000 विद्यार्थ्यांपुढे वंदे मातरम गीत गायले. त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आता आपण लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या अहवालाकडे वळूया. लोकमान्य टिळक कन्या विद्यालय हे स्मारक मंडळाद्वारा संचालित शाळेने 61व्या वर्षात पदार्पण केले आहे. या विद्यालयाचा ज्ञानदीप 959 विद्यार्थिनींनी उजळलेला आहे, तर 29 शिक्षकांच्या व 7 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या तेजाने प्रज्वलित आहे. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग या विद्यालयात 2 पाळीत भरतात. सत्र 25-26 या सत्रात आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या निधीतून यांच्या हस्ते शाळेतील सर्व वर्ग खोल्याचे डिजिटल टीव्हीचे लोकार्पण करण्यात आले. सत्र 25-26च्या माध्यमिक शाळात प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 98.63% लागला असून विद्यालयातून कुमारी तेजस्वी किशोर राऊत 95% गुण मिळवून प्रथम आली. कुमारी अंजली राजू उमाटे ही 91.80% गुण मिळवून द्वितीय आली, तर कुमारी चेतना किशोर मेश्राम ही 91.40% गुण प्राप्त करून तृतीय येत शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या सुगंधी बागेत आमची शाळा ज्ञान, कला आणि क्रीडांचा सुरेख संगम साधत प्रत्येक विद्यार्थिनीला उज्ज्वल भविष्याच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्नशील असते. यावर्षी NMMS परीक्षेत कुमारी स्वरांजली चौधरी, कुमारी पूर्वा चिचमलकर, कुमारी शर्वरी वाळके व कुमारी सान्वी कुमरे या ₹48,000 शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या. WCL महाराष्ट्र व मध्य प्रदेश CSR प्रकल्प तरसतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग 10वीची विद्यार्थिनी कुमारी अंजली राजू उमाटे हिची निवड झाली. भारतीय विद्यापीठ पुणेतर्फे आयोजित गणित परीक्षेत एकूण 212 विद्यार्थिनींपैकी 29 विद्यार्थिनींनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. तसेच इंग्रजी परीक्षेत एकूण 192 विद्यार्थ्यांपैकी 58 विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून कुमारी चेतना किशोर मेश्राम ही विद्यार्थिनी राज्यातून 3री आली आणि तिला भारतीय विद्यापीठ पुणेतर्फे प्रमाणपत्र व रोख 1000 रुपयाने गौरवण्यात आले. इंडियन टॅलेंट सर्च ITS या राज्यस्तरीय परीक्षेत एकूण 67 विद्यार्थिनींचा सहभाग होता. त्यापैकी 7 विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य प्राप्त आहे. सत्र 25-26च्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये शाळेचा निकाल 100% लागला असून वर्ग 10वीतील 23 विद्यार्थिनींना गुणपत्रक कलागुणांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईतर्फे आयोजित बालचित्रकला स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवमध्ये विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेने गणपती साकारून त्यावर सुंदर रंगरंगोटी केली व त्याची विधिवत मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली. सत्र 25-26 पुणे येथे संस्कृत विभागाअंतर्गत चिन्मय मिशन गीतापठण राज्यस्तरीय स्पर्धेत कुमारी अक्षता सदाफळे व कुमारी नंदिनी घटे यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले. तसेच संस्कृत प्रचारिणी नागपुरम द्वारा आयोजित संस्कृत परीक्षेत एकूण 106 विद्यार्थिनी परीक्षेला सहभागी झाल्या. त्यापैकी 103 विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगड नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत मनाचे श्लोक या प्रथम परीक्षेत उच्च प्राथमिक स्तरावर कुमारी तेजस्विनी ब्रह्मपुरीकर सुवर्ण पदक, कुमारी आराध्य देवाळकर रौप्य पदक तर मृणाली मुंबरे ही कांस्य पदकाची मानकरी ठरली. या चालू शैक्षणिक वर्षात शाळेने वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये 63 विद्यार्थिनी तर सांघिक क्रीडा प्रकारामध्ये 86 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत 150 विद्यार्थिनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर नागपूर विभागीय स्पर्धेत 23 मुलींनी सहभाग नोंदविला. नेपाळ येथे झालेल्या नासा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय महिला संघात कुमारी श्वेता तिवाडे,
थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत भारतीय महिला संघात कुमारी अनुश्री लेनगुरे व कुमारी सुप्रिया टोकलवार हिची निवड, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुमारी कृतिका उपरकार व कॅरम स्पर्धेत कुमारी धनश्री अंडेलकर हिची निवड झाली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाअंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत बालशिक्षण मानसशास्त्र केस स्टडी या विषयावर श्री अनिल धर्माजी पेटकर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच विभागस्तरीय स्पर्धेत गणित ऑलिम्पियाडमध्ये श्री पराग पुण्यप्रेड्डीवार, रांगोळी स्पर्धेत श्री किरण कत्रोजवार आणि गीत गायन स्पर्धेत कुमारी स्वरूपा जोशी हे सर्व प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. आता आपण लोकमान्य टिळक ज्ञानमंदिरेच्या अहवाल वाचनाकडे वळूया. सत्र 25-26 या शैक्षणिक क्षेत्रात लोकमान्य टिळक ज्ञानमंदिर या शाळेने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांचे योगदान हे या यशाचे खरे शिल्पकार आहे. शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सध्या शाळेमध्ये एकूण 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेत 20 शिक्षकवृंद, 3 कर्मचारी व 4 शिपाई कार्यरत आहे. या विद्यार्थ्यामध्ये इत्या नर्सरी ते 10वी पर्यंतच्या वर्गाचा समावेश आहे. शाळेत योग्य शिक्षक संघ आणि शैक्षणिक साधने पुरविण्यात आलेली आहे. सांगायला आनंद वाटतो की सत्र 25-26 या वर्षीचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला आहे आणि या शाळेची परंपरा याही वर्षी त्यांनी कायम राखत सलग 8 वर्ष शाळेचा निकाल या 100% लागतो आहे. यावर्षी सत्र 25-26 मध्ये कुमारी निहारिका शाहकार ही विद्यार्थिनी 90.60% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम आली. शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. तसेच परंपरेनुसार येणारे सण शाळेत साजरे केले जातात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत सत्र 25-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इत्या 5वी मधील 3 विद्यार्थी आरव श्याम आत्राम, कुमारी पारिधी सुमित सांबळे आणि वीर विजय चुंबलवार तसेच विद्यार्थी 7वीची विद्यार्थिनी कुमारी कंगना नरेंद्र गायकवाड शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. सत्र 25-26च्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. कुमारी वेदिका संदीप सहारे या 6वीच्या विद्यार्थिनीने बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात जळगाव येथून राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त केले. केतन राकेश जोगी व यथार्थ प्रेमचंद दुपारे या विद्यार्थ्यांनी वयोगट 17 मध्ये जिल्हा स्तरावर प्रावीण्य प्राप्त केले. गोंदिया जिल्ह्यात आट्यापाट्या या खेळात वयोगट 17 अंतर्गत तब्बल 12 विद्यार्थिनी विभागीय स्तरावर यश प्राप्त केले. त्याचसोबत खो खो या खेळात मुलींमधील कुमारी अनुष्का युवराज चव्हाण, कुमारी सायली बंडू मत्ते यांनी जिल्हा स्तरावर प्रावीण्य मिळविले. संकेत बापूराव पिदुरकर वर्ग 7वीचा विद्यार्थी खो खो स्पर्धेत राज्यस्तरावर खेळला. तसेच शाळेतील KG2ची लहान विद्यार्थिनी कुमारी निवृत्ती अनंत पत्रीवार वयोगट 5 ते 10 मध्ये स्केटिंग या खेळात राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त केले. आता आपण चौथ्या शाळेकडे अहवाल वाचनास वळूया. लोकमान्य टिळक स्मारक मंडळद्वारा संचालित कैलासवासी चंद्रभागाबाई मध्यवार उच्च प्राथमिक शाळा अहेरी, जिल्हा गडचिरोली ही चौथी शाळा असून जून 83 मध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंडळाला हस्तांतरित करण्यात आली. या शाळेत 10 शिक्षक व 3 शिक्षकेतर कर्मचारी असून 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहे. सध्या शाळेत 425 विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत शाळेतील 4 विद्यार्थ्यांची निवड झाली असून शिष्यवृत्ती परीक्षेत 5 विद्यार्थी पात्र ठरले आहे. एकलव्य विद्यालय प्रवेश परीक्षेत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मॉडेल स्कूल प्रवेश परीक्षा पात्र विद्यार्थी 8 आहेत. या शाळेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर गंगाधरराव मद्दिवार यांचे अमेरिकेत वास्तव्य असताना देखील ते दरवर्षी शाळेत भेट देण्यासाठी त्यांच्या निधनापर्यंत शाळेत येत राहिले. त्यांनी शाळेसाठी स्वखर्चाने दुमजली इमारत बांधून दिलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात अहेरीच्या शाळेच्या प्रगतीचा विचार होता. संस्थेच्या 4ही शाळांचा संपूर्ण परिसर हा CCTV कॅमेऱ्यांनी युक्त असून विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सुविधा म्हणून जलशुद्धीकरण यंत्र व वॉटर कूलर तसेच 4ही शाळेत संपूर्ण सोलर बसविण्यात आलेले आहे. बोनाफाईड, TC, रिझल्ट या सर्व कामं ऑनलाईन कम्प्युटरने या शाळेत होतात. अशा प्रकारे लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या या 4ही शाळांचा अहवाल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शाळेची प्रगती, शाळेचा आढावा, त्याच्यात व्यवस्थापकीय मंडळ तसेच लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य राजपुरोहित सर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, काल ज्या सेवानिवृत्त झाल्या त्या दुर्गपुरोहित मॅडम, आज ज्या विद्यमान मुख्याध्यापिका म्हणून आजच प्रभार स्वीकारला आहे त्या महादाणी मॅडम, लोकमान्य टिळक ज्ञान मंदिराच्या कावडकर मॅडम, इथं या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे यश प्राप्त होत असते.
टिळकांच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर क्रांतिकारकांचे गुरु, जहाल मतवादी, इंग्रजांच्या प्रचंड अत्याचाराविरुद्ध असंतोष जागविणारे म्हणून असंतोषाचे जनक. पुण्यात प्लेग आला त्यावेळेला आपण स्थिती पाहिली, इंग्रजांनी काय अत्याचार केले आणि कशी दडपशाही केली. त्या स्थितीचे वर्णन खालील काव्यात करतो आणि मग माझ्या वाणीला मी विराम देईल. निर्जला शुष्क सी धरती पर मानवता जब कुंभलाती है, जब घटाटोप अंधियारे में स्वातंत्र घड़ी अबलाती है, जब नागफणी को पारिजात के सदृश बताया जाता है, जब मानव को दानव होने का बोध कराया जाता है, जब जब सिंहनाद की जगह शृगाले आवाज देती है, जब कौवों के आदेशों पर कोयले बाध्य हो गाती है, जब अनाचार की परछाई सुविचार घटाने लगती है, जब अनाचार की परछाई सुविचार घटाने लगती है, जब कायरता बन के मिसाल मन को तड़पाने लगती है, तब तब धर्म युद्ध के लिए हमेशा शस्त्र उठाना पड़ता है. देवी हो अथवा देव रूप, भगवान तिलक जी को धरती पे आना पड़ता है, धरती पे आना पड़ता है. हर कोना हर कोना हर कोना भरा वीरता से इस भारत के अंगनाई का यो हर कोना हर कोना हर कोना भरा वीरता से इस भारत के अंगनाई का, अरे योगदान रहेगा सदा अमर भगवान तिलक जी का, योगदान रहेगा सदा अमर भगवान तिलक जी का. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, वंदे मातरम. संहती कार्य साधिका. एकतया सर्व कार्यम साध्यम भवति. एकतेने सर्व कार्य साध्य होते. छात्राः सर्वे मिलित्वा समूहगीतं सादरं करिष्यन्ति. शृणोतु समूहगीतम्.
सः भेटवस्तु। प्रतिवर्षम् अस्माकं विद्यालयस्य शिक्षकाः विद्यार्थिविकासनिधितः आर्थिकदृष्ट्या दुर्बलान् छात्राः शैक्षणिकसामग्री वितरन्ति। अस्मिन् वर्षे 35 छात्रेभ्यः द्विचक्रिकाः प्रदत्ताः तथा 61,100 छात्रेभ्यः गणवेश वितरितः। लोकमान्य टिळक विद्यालयाच्या 35 विद्यार्थ्यांना सायकली व 160 विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले। छात्राः मंचे आगच्छन्तु। लोकमान्य तिलक विद्यालयस्य छात्राः लोकेश भगीरथ पोर्ठे मुख्य शाखा 8मी कक्षा अ, रितेश प्रकाश गावडे सिविल शाखा 8मी कक्षा, लोकमान्य टिलक कन्या विद्यालयस्य छात्राः वेदांती अनिल बानाईत 8मी कक्षा ब, आचल विजय निखोडे 6ठी कक्षा अ। छात्राः मंचे आगच्छन्तु। पंतमहोदया छात्रेभ्यः द्विचक्रिकाः कुञ्चिकाः प्रदर्शयति इति अहं प्रार्थयामि। विद्यार्थी विकास निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु अध्ययनशील विद्यार्थ्यांना माननीय पंत महोदया सायकलची चाबी देऊन पुरस्कृत करतील। धन्यवाद महोदया। लोकमान्य टिळक कन्या विद्यालयस्य छात्राः वेदांती अनिल बानाईत 8मी कक्षा ब, आचल विजय निकोडे 6ठी कक्षा अ। धन्यवाद महोदया। अतिथी सत्कार। गुणाः सर्वत्र पूज्यन्ते गुणीजनानां सन्मानः अस्माकं भारतीय संस्कृते परंपरा वर्तते। गत शैक्षणिक वर्षे लोकमान्य कार्यक्रमस्य अध्यक्ष तथा लोकमान्य तिलक संस्थायाः माननीय अध्यक्ष भागवत महोदयम् अहं प्रार्थयामि। अद्य कार्यक्रमस्य प्रमुख अतिथि चन्द्रपुरनगरस्य जिल्लाधिकारी माननीय पंतमहोदया सन्मानः उत्तरीयं श्रीफलं पुष्पगुच्छं तथा सन्मानचिह्नं दत्वा सन्मानः करिष्यन्ति इति अहं प्रार्थये। धन्यवाद महोदय। गत शैक्षणिक वर्षे लोकमान्य तिलक संस्थया सर्वाः शाखाः मिलित्वा छात्रैः वन्दे वन्दे मातरम् इति महानाट्यस्य प्रयोगं सादरं कृतवन्तः। महानाट्यसंस्कृतिशलाका म्हणजेच पेनड्राईव्ह तथा छायाचित्रकारः साखरकर महोदयै अलिखितं माननीय पंतमहोदयः चित्रं लोकमान्य तिलक संस्थया सचिवः माननीय सराफ महोदय अतिथि महोदयै उपहाररूपेण प्रयच्छेत् इति अहं प्रार्थयामि। धन्यवाद महोदय। अतिथेः मार्गदर्शन। माननीय अतिथि पंतमहोदया छात्रेभ्यः मार्गदर्शनं करिष्यन्ति इति अहं प्रार्थयामि। तिलक स्मारक मंडल चंद्रपुर द्वारा संचालित विद्यालयांचे संयुक्त विद्यमानिनी आज आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट रवींद्र मधुकरराव भागवतजी तसेच मंचावर उपस्थित उपाध्यक्ष श्रीपादजी मुनगंटीवारजी तसेच सचिव लोकमान्य तिलक स्मारक मंडल गांगे सराफजी तसेच आमच्यासोबत उपस्थित माजी गृहमंत्री हंसराज अय्यर सर तसेच मेयर चंद्रपूर महानगरपालिकाची खांडेकर मॅडम येथे उपस्थित सर्वजण विद्यार्थी विद्यार्थिनी
सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मला आपण प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि आजच्या कार्यक्रमाला आल्यापासून आतापर्यंत मला खूप आनंद आणि एक खूप चांगलं वाटतंय, कारण आपले जे विद्यार्थी आणि आपली जे शाळाचे आपण प्रस्तावना दिली, शाळाचे जे काही काम झालेले आहे, आपल्याला शाळामध्ये फक्त अभ्यासवर न केंद्रित करता तुम्ही मल्टी डेव्हलपमेंट आणि होलिस्टिक पर्सनॅलिटी म्हणजे खेळपासून संगीत, नृत्य, आपले पूर्ण देशाचा इतिहास त्याच्यावर खूप जास्त भर दिल्यामुळे मला खूप आनंद वाटते. कारण शाळा म्हणजे फक्त अभ्यास आणि एक्झामसाठी नाही आहे. हा एक मुलाच्या जवळपास जीवनाचे 10 ते 15 वर्ष तरी एक शाळेला जातो आणि एक शाळाचं खूप महत्त्वपूर्ण कार्य राहते की मुलांचं पुढचं जीवन कसं राहणार आहे, त्याला जे सुरुवातीची रूपरेषा आहे ते शाळावरून भेटते. हा कार्यक्रमाला मला जेव्हा इन्व्हाइट केलं गेलं तेव्हा विचारलं गेलं की तुम्ही भाषणमध्ये असं काहीतरी सांगितलं पाहिजे जेणेकरून मुलं प्रोत्साहित होते. आणि काल रात्रीपासून मी खूप विचार करत होते की असं काय सांगायचं की प्रोत्साहित माझ्या शब्दांनी मुलं आणि मुली दोघीही प्रोत्साहित होते. तर मी थोडक्यात माझी जर्नी सांगते, त्याच्यात काय प्रोत्साहनचं नाही पण फक्त मी वेगळा काहीतरी सांगेल. माझं पूर्ण शिक्षण 12वीपर्यंत जम्मूमध्ये झाला, जम्मूमध्ये झाला. माझे पिताजी स्वतः सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्यांची तिकडे पोस्टिंग होती. त्याच्यानंतर मला 12वी 10वी 11वी 12वीला मला इकॉनॉमिक्सला खूप इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये पहिले BA केलं, नंतर MA केलं. आणि MA नंतर जेव्हा मी जॉबसाठी बसली तर त्याचा पूर्ण श्रेय मी माझे पिताजी आणि माझी आईला देते की ते एकदम ठामपणे होते की तुला कुठे नोकरी वोकरी काय करायची नाही, तू शांततेने बस आणि तू आता अभ्यास कर आणि एक्झाम लिही. आणि योगायोगाने मी एक्झाम लिहायला चालू केलं. पहिल्या वर्षी ज्या वर्षी मी MA पास केलं होतं त्याच वर्षी मी फक्त मेन्स लिहू शकली. दुसऱ्या वर्षी माझ्या इन्कम टॅक्सला सिलेक्शन झालं आणि तिसरे अटेम्प्टला मी IAS झाली. आणि IAS झाल्यानंतर मी माझा प्रवास चालू केला. याच्यात असं माझी इच्छा नाही की मला काय स्ट्रगल प्रत्येकानं असते आणि प्रत्येकांची परिस्थिती अनुषंगाने त्यांचे स्ट्रगल वेगळे वेगळे असतात. पण एक गोष्टी आज पण जेव्हा मी माझ्या मागच्या काळात माझा पूर्ण जीवनचं शैली जे आहे किंवा माझा जे प्रवास आहे त्याला पाहतो तर मला एक गोष्टी माझ्या लक्षात येते की काय काय गोष्टी आहे ज्याच्यामुळे मी आजपर्यंत पोहोचली आणि मला माझ्यावर ठाम विश्वास राहते आज पण की पुढे पण मी व्यवस्थित चालणार आहे. त्याच्यात सर्वात पहिला गोष्टी आहे अनुशासन आणि शिस्त. आपण कितीही जरी म्हटलं, कुठलीही गोष्टी जरी करायची असली, जोपर्यंत आपण डिसिप्लिन ठेवणार नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्टीला यश अचीव करू शकणार नाही. आजची जनरेशनमध्ये म्हणजे असं आता हे सगळं झाल्यामुळे सांगताना पण थोडा आपल्याला विचार शब्द सांगते, पण डिसिप्लिन जे आहे ते आपल्या सोसायटीमध्ये स्पेशली यंगर जनरेशनमध्ये कुठे ना कुठे हळूहळू थोडा कम होताना दिसते. माझ्याशी कोणी ॲक्सेप्ट करेल की नाही करेल किंवा माझ्या शब्दांनी दुसरी प्रकारची टीका चालू होईल त्यामुळे मी थोडा म्हणजे कमी शब्दांनी सांगते. पण डिसिप्लिन जे आहे आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आहे त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे आपण आत्ता पाहिला आपला 5 मिनिटाचा आनंद झाला आणि मग संपलं, तर तसं नाही आहे. आपल्याला काही जर मोठं अचीव करायचं असेल, आपल्याला काही लाँग रेसला जायचं असेल, आपल्याला मॅरेथॉन जर धावायची असेल तर मग आपल्याला एकदम लगेच स्प्रिंट मारून जिंकणार तसे नाही आहे. आपल्याला हळूहळू आपली गोष्टीवर बिल्ड करावं लागते, आपली पर्सनॅलिटीवर बिल्ड करावं लागते आणि मग त्या हिशोबाने आपण पुढे जाऊन काहीतरी अचीव करू शकतो. दुसरा भाग जे मला असं वाटते की माझे शाळा, विद्यालय आणि घरी याच्यामध्ये बेसिक जे काही नियमावली माझे आईवडील, माझी शिक्षकांनी मला दिली त्याला मी बऱ्यापैकी पार पाडलेला आहे आजपर्यंत आणि आज पण पाडते. म्हणजे आज पण एवढे मोठी झाल्यावर पण मी असं सांगायला मला हरकत होत नाही की माझे आईवडील विरोधात मी कधी जाऊ शकत नाही आणि त्यांचे शब्दांनी शब्द किंवा त्यांचे विचारधारांनी कधी कधी माझ्या भांडण होऊ शकते. आम्ही एक गोष्टीवर अग्री करू शकत नाही, पण ते मर्यादा मी पार पाडत म्हणजे ते क्रॉस करत नाही. आणि त्यावेळी आता माझा की प्रत्येक गोष्टी आपण नियमाला क्वेश्चन करतो की हा नियम कशाला मला करायची आहे, याच्याने काय फायदा होणार आहे. तसे प्रकारचे प्रश्न मी पण विचारायचे आणि तो साहजिक आहे आणि तो आपला भाग आहे, वी शुड क्वेश्चन.
पण बेसिकली त्याचा मागचा काहीतरी इंटेन्शन असते. काही नियम विथ चेंजिंग टाइम्स आपल्याला बदलावं लागते, पण जे आपले बेसिक नियम आहे ते तसेच आहे आणि तसेच ते पार पाडावं लागते. आणि त्याच्यातूनच डिसिप्लिन, दृढ निश्चय, आपल्याला जे एक पेशन्स, धैर्य, हे सगळे जे गोष्टी आहेत ते येताना त्याच्याने आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि त्याच्याने आपल्याकडे येणारा जो कुठलाही संघर्ष असो किंवा कुठलीही चुनौती असो किंवा कुठलीही ऑपॉर्च्युनिटी असो त्याला आपण व्यवस्थित पूर्णपणे पार पाडू शकतो. तिसरा आणि दुसरा महत्त्वाचा मला वाटते पेशन्स. आपल्याला कुठलीही गोष्टी लगेच भेटत नाही, आपल्याला खूप प्रयास करावा लागते, मेहनत करावं लागते. इट डिपेंड्स ऑन द गोल. आता भरपूर वेळी मी असं पाहते की फटकन भेटलं तर चांगले, जास्ती अभ्यास करायला वाटलं तर आपल्याला वाटते की कशाला इतना एफर्ट काय. तर त्याच्यानी पण कुठेतरी आपल्याला जर पुढे जायचं आहे तर वी हॅव टू कंटिन्युअसली, म्हणजे आपल्यावर काम करावं लागते. काम नाही केलं तर मग आपण पण पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे पेशन्स, दृढ निश्चय, शिस्त, डिसिप्लिन आणि बेसिक जे आपला एक संस्कार आहे त्याला जोपर्यंत आपण पार पाडणार नाही, मला असं वाटत नाही की आपल्यापैकी कुठलाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला यश भेटू शकते. आणि बेसिक हा गोष्टी जर आपण पार पाडली मग तुमची इच्छा जो काय करायची असेल त्याच्याने तुम्हाला नक्की यश भेटेल. माझी इथे उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इथे शाळाच्या जे मी सकाळपासून आता पाहते तर मला खूप आनंद वाटते की कुठेतरी एक बेसिक डिसिप्लिन मला मुलांमध्ये दिसते. आणि आपला राष्ट्राचा जे काही इतिहास आहे आणि ज्या विषयावर आम्हाला खूप गौरव आहे त्याला संकलित करून म्हणजे त्याला प्रिझर्व करण्याचा खूप एफर्ट्स घेतलं जात आहे हा शाळेची. त्यामुळे इथे उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मी खूप खूप शुभेच्छा देते. शाळेला खूप खूप कॉंग्रॅच्युलेट करते की आपण अशी प्रकारची खूप मेहनत घेत आहे, परिश्रम घेत आहे आणि आपल्या शाळेचे नक्की प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना खूप यश भेटणार आहे. त्याचं बोलून मी माझे शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद महोदया. कृतज्ञता समारोहाय डॉक्टर माधवी भट महोदया अहम निवेदयामि. नमस्कार. गेल्या वर्षापासून स्मारक मंडळाने ह्या हृदय कार्यक्रमाची सुरुवात केली होती. त्याला आपण कृतज्ञता सन्मान हे नाव दिलं आहे. ही कृतज्ञता त्या ज्येष्ठ सहकर्मींबद्दल आहे ज्यांनी सुमारे 3 दशकं शाळेला आपली सेवा दिली आणि या सत्रात ते सेवानिवृत्त होणार आहेत. पुढल्या 1 ऑगस्टच्या कार्यक्रमात ते सभागृहात उपस्थित असतील पण सेवेत नसतील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष माननीय भागवत साहेबांना मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान करावा. सर्वप्रथम लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्रीयुत बंडूजी गौरकर म्हणजे आमचे बंडू भाऊ. 19 मार्च 1996ला ते सेवेत रुजू झाले आणि 31 ऑगस्ट 2026ला ते निवृत्त होणार आहेत. बंडूभाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्ष प्रचारक म्हणून काम केलं आहे. बंडूभाऊ असले की बोर्डाच्या परीक्षा सोप्या होतात. कित्येक नवीन शिक्षकांना त्यांनी बोर्डांचे फॉर्म भरणे, हॉलोग्राम लावणे, बारकोड चिकटवणे यांची भीती मनातून काढून टाकलेली आहे आणि धडाकून काम करायलाही शिकवलं आहे. बंडूभाऊ, या बोर्डाच्या परीक्षेत आम्हाला तुमची खूप खूप आठवण येणार आहे. यानंतर श्रीयुत सुनील देवराव पोराटे सर. 7 सप्टेंबर 1996ला सर मिडल स्कूलला रुजू झाले. अतिशय शांत परिश्रमी स्वभावाचे पोराटे सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य समाजापर्यंत पोचवणाऱ्या मानवता उपासक सेवा संस्थेचे कार्यवाह आहेत. शालेय प्रवेश प्रक्रिया असो किंवा अप्रगत विद्यार्थ्यांचे अधिकचे वर्ग असोत, पोराटे सर सदैव तत्पर असतात. सर 31 मार्च 2027 रोजी निवृत्त होत आहेत. कुमारी वर्षा महात्मे मॅडम. महात्मे मॅडम 1 ऑगस्ट 1997 रोजी सेवेत रुजू झाल्या. त्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यानंतर दुर्गावाहिनीच्या जिल्हा, विभाग आणि प्रांत संयोजक होत्या. सामाजिक जाणीव तीव्र असल्याने त्या समाजात क्रियाशील आहेतच, शिवाय परमपूज्य धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज हे त्यांचे गुरु आहेत. महाराजांचा अनुग्रह त्यांना लाभला आहे.
महात्मे मॅडम 30 जून 2027ला निवृत्त होत आहेत. त्यानंतर सौ भावना संजय राजूरकर मॅडमही 1 ऑगस्ट 1997 रोजी सेवेत रुजू झाल्या. त्या त्यांच्या नावाप्रमाणेच भावना प्रधान आहेत. रांगोळी, चित्रकला या विषयात त्यांना विशेष रुची आहे. राजूरकर मॅडम 28 फेब्रुवारी 2027ला निवृत्त होत आहेत. सौ उर्मिला प्रदीप देशमुख मॅडम 12 जुलै 2001 रोजी सेवेत रुजू झाल्या. त्या संस्कृत आणि इंग्रजीच्या अध्यापिका असून संस्कृत भारतीच्या कार्यात सक्रिय आहे. शिवाय देशमुख मॅडम उत्तम कवयित्रीसुद्धा आहेत. देशमुख मॅडम 31 मार्च 2027 रोजी निवृत्त होत आहेत. लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून आजच ज्यांनी पदभार स्वीकारला आहे त्या माननीय सौ प्रांजली महादाणे मॅडम 4 डिसेंबर 2000 रोजी त्या सेवेत रुजू झाल्या. संत साहित्यांची त्यांना विशेष आवड आहे. चिन्मय मिशनच्या गीता पठण स्पर्धेची पहिली पायरी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच समर्थ सेवा मंडळ सज्जनगडद्वारा पत्राद्वारे दासबोध हा अभ्यासक्रमही त्या पूर्ण करत आहेत. महादाणी मॅडम यांना गायनाची आवड आहेच, तसेच ब्रह्मचैतन्य श्रीयुत गोंदवलेकर महाराजांचा त्यांना अनुग्रह लाभला आहे. महादाणी मॅडम 30 एप्रिल 2027 रोजी निवृत्त होत आहेत. श्रीयुत वसंत बापूराव वडसकर सर 13 ऑगस्ट 2019 रोजी कन्या शाळेत समायोजित झाले आणि आपल्या या विशाल कुटुंबाचा एक भाग बनले. ते हाडाचे शिक्षक आणि हाडाचे पत्रकार आहेत. दैनिक बाळकडूचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह देखील आहेत. वडसकर सरसुद्धा 30 एप्रिल 2027 रोजी निवृत्त होत आहेत. धन्यवाद सर. हा कृतज्ञता सन्मानाचा हृदय सोहळा इथं संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पुढची सूत्र मी अश्विनी आणि तरुणकडे सोपवते. माफ करा. यानंतरची सूत्र मी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ श्रीगडीवार मॅडम यांच्याकडे सोपवते. विद्येची देवता माता सरस्वती, माननीय व्यासपीठ, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमलो आहेत. या कार्यक्रमात यावेळी आम्ही एक नेहमीपेक्षा वेगळा कार्यक्रम इथे घेत आहोत. लोकमान्य टिळक स्मारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तसेच लोकमान्य टिळक कन्या विद्यालय या 2 शाळांमधील शिक्षकांच्या पुस्तकांचे प्रकाशन आपण इथे करीत आहोत. भर्तृहरी म्हणतात, साहित्य संगीत कला विहीनहा साक्षात पशु पुच्छ विषाणहीनहा. अर्थात साहित्य संगीत आणि कलेशिवाय जगणारा मनुष्य हा एक पुच्छ नसलेला पशुच होय. कला आणि संस्कृती माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवतो. म्हणूनच जे या कलेचे साधक आहेत त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये तर रामदास स्वामींनी कवीला सृष्टीचा अलंकार म्हटलेले आहे. आज अत्यंत पावन आणि प्रसन्न अशा सोहळ्यात आपण ज्या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहोत त्यातील पहिले पुस्तक आहे चंद्रावती रामायण. या पुस्तकामध्ये मध्ययुगीन भारताच्या पूर्व बंगाल भागातील पहिली बांगला कवयित्री चंद्रावती भट्टाचार्य हिच्या रामायण मलुया दस्यू केनाराम पाला हा बांगला भाषेतील रचनांचा खजिना आपल्यासाठी मराठी भाषेत अनुवादित केला आहे डॉक्टर माधवी चंद्रशेखर भट यांनी.
डॉक्टर अरुणाताई ढेरे या पुस्तकाबद्दल लिहिताना म्हणतात, या पुस्तकात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतोच, शिवाय बंगाली लोकपरंपरेचे अतिशय गोड असे गीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं केलेलं हे पुनर्वाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. 6 वर्षाच्या अखंड मेहनतीनंतर हे पुस्तक प्रकाशित आपण करतो आहेत. शिवाय अतिशय देखणं असं मुखपृष्ठ, उत्कृष्ट पुस्तकाची बांधणी आणि राजहंस प्रकाशन पुणे, ज्याला आपण ब्रँड म्हणतो, असं प्रकाशन म्हणजे सर्वार्थानेच हे पुस्तक अतिशय सुंदर झालेलं आहे. डॉक्टर माधवी भट या लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे 19 वर्षापासून मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, बांगला, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे. तसेच उर्दू आणि फारसी या भाषासुद्धा त्यांना अवगत आहेत. आजवर त्यांचे 250हून अधिक लेख नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत. स्टोरीटेल या पोर्टलसाठी त्यांनी 3 कटिंग ही कादंबरी मालिका स्वरूपात लिहिली आहे. सुप्रसिद्ध बांगला लेखक श्री राजशेखर बासू यांनी केलेल्या महाभारताच्या सारानुवादाचाही मराठी भाषांतराचे काम पूर्ण झाले आहे. राजहंस प्रकाशन पुणे यांच्यातर्फे काही लहान मुलांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. आज आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे की आपण त्यांनी लिहिलेल्या चंद्रावती रामायण या पुस्तकाचे प्रकाशन करीत आहोत. मी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी भागवत साहेब यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते व डॉक्टर माधवी भट यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आम्ही सर्वजण फार भाग्यवान आहोत की अशा गुणग्राहकता असलेल्या संस्थेमध्ये आम्ही काम करीत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पुढील सूत्रे मी श्री राठोड सरांकडे सोपवते. धन्यवाद. Honorable Chief Guest, dignitaries, parents, teachers, and dear students. Today, we are unveiling the book of When Silence Speaks, Short Stories of Blossom. This is not merely a collection of 22 stories. It reminds us that silence is not emptiness, it is often the language of the soul. As Stephen Covey widely said, most people do not listen with the intent to understand, they listen with the intent to reply. This book encourages us truly listen, understand, and heal. The author, Mr. Anil Petkar, is an educator, counseling psychologist, researcher, and trainer who has dedicated more than 23 years as a teacher at Lokmanya Tilak Kanya Vidyalaya. He holds master degrees in English and psychology, earned the diploma in career guidance and counseling DCGC from the Regional Institute of Education, Bhopal, and the diploma in community mental health from Nimmans, Bengaluru. He is currently pursuing a PhD in English, serves as a counselor on the Manodarpan NCERT portal, as a panelist on Sahyog TV, PM E-Vidya, a former board of study member, a Balabharati textbook committee member. He conducts seminars, workshops, and webinars for students, teachers, and parents. The experiences he has gathered while counseling students, parents, teachers, and families have been transformed into the inspiring stories presented in this book. This publication is further enriched by the inspiring foreword written by
Padma Shri Dr. Prakash Amte, the renowned social activist from Himalkasa, whose life of selfless service and compassion has inspired generation. The book is also blessed with the heartfelt words from Honorable Advocate Ravindraji Bhagwat, President of Lokmanya Tilak Smarak Mandal Chandrapur, whose encouragement has been a constant source of strength for the author. Dear students, parents, and respected guests, today we are not just releasing a book, we are celebrating empathy over indifference, understanding over judgment, and hope over despair. This book is a valuable guide for counselors, teachers, parents, and students, helping them to understand and overcome challenges such as negative thoughts, anxiety, stress, depression, loneliness, mood swings, hopelessness, and many other emotional and psychological issues through real-life examples and practical guidance. With the immense pride and great pleasure, let us now launch When Silence Speaks, the short stories of Blossom, and congratulate Mr. Anil Petgar on this remarkable achievement. This book is also available on Amazon, Flipkart, Kindle, and the Dreambook portal. May I request everyone to welcome the author with a thunderous round of applause, expressing our admiration, respect, and heartfelt best wishes. When Silence Speaks, a short story of Blossom. Thank you, sir. Thank you, ma'am. I hand over the mic to Tarun and Ashwini.